ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 18/10/2023 रोजी सहदेव सातबाई यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। त्या पद्धतीने पाहिलं तर गोट्या गीते यांच्यावर मोकोके अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, पण आज न्यायालयाने त्यांना दोषमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। नेमकं काय प्रकरण आहे आपण घेण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट आहेत। वकील साहेब, काय नेमकं प्रकरण आज पाहिलं तर गोट्या गीतेंचं त्याच्या मोकोके अंतर्गत कारवाई करण्यात, पण ते आता दोषमुक्त करण्याचे आदेश दिले, काय नेमकं प्रकरण आहे? एकंदरीत परळीमध्ये जी काही घटना कमी जास्त प्रमाणामध्ये घडलेली असते त्याच्यामध्ये फिर्याद देताना पोलीस स्टेशनला जातात। पोलिसांनी फिर्याद सहनिशा करून घ्यावी या दृष्टिकोनातून विचार केला जातो, परंतु फिर्यादी रागाच्या भरामध्ये माझी फिर्याद घेतली नाही म्हणून कोर्टाकडे किंवा वरिष्ठाकडे तक्रार घेऊन जातात। आणि अशाच प्रकारे सहदेव सातबाई यांनी कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं आणि त्याच्यामध्ये कोर्टाने 156(3) आदेश केला। त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यावर त्याच्यामध्ये चार्जशीट आलं आणि त्या आरोपींना जामीनही झाला। मग सातबाईच्या पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला होता त्यांनी? पोलीस स्टेशनला गुन्हा सुरुवातीला घेतला नाही असं फिर्यादीचं म्हणणं आहे, परंतु कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये तपास झाला, तपासामध्ये दोषारोपपत्रसुद्धा आलं आणि दोषारोपपत्र आल्यानंतर आरोपींचा जामीनही झाला। परंतु समाजामध्ये मीडियामार्फत, आपल्या सोशल मीडियामार्फत थोडीशी परळीची कुठेही काही थोडीशी टाचणी जरी पडली तरी खूप मोठा गुन्हा घडलेला आहे अशा दृष्टिकोनातून वाच्यता केली जाते किंवा त्याला पब्लिसिटी केली जाते। या दृष्टिकोनातून एक गुन्हा दाखल झाला आणि या आरोपींना मोका लावावा असं एक समाज माध्यमातून म्हणा की आपल्या पोलीस मशिनरीवर दडपण आल्यासारखं झालं आणि पोलिसांनी मोका हा ह्या संबंधित प्रकरणातील आरोपींना लावला। परंतु तपासामध्ये पोलीससुद्धा तपासामध्ये कोणाचं काही वाईट करत नाही। अजूनही जे ज्यांचं नाव अजूनही त्यांचं गोट्या गीतेचं नाव घेतलं तर अजून गोट्या गीते फरारच आहे ना? नाही, गोट्या गीते कोणत्या प्रकरणात फरार आहे? गोट्या गीतेची सुद्धा एका प्रकरणात जामीन झालेली आहे माझ्या माहितीनुसार। परंतु आता मोका लावलाय म्हणल्यास भले सुद्धा मोका लागलाय म्हणल्याबरोबर फरार होतात आणि फरार झाल्यावर किंवा कायद्यापासून आपलं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आणि प्रयत्न करण्यासाठी कायदेशीर तरतूद आहे वा वरिष्ठ कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनीचा प्रकार आहे किंवा दोषारोपपत्रामध्ये आपल्याला पोलीस तपास करत असताना त्या दोषारोपपत्र दाखल केलं त्याच्यातून आपलं नाव कमी होईल हे सुद्धा त्यांना आत्मविश्वास असू शकतो। तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी जो योग्य तपास केला आणि त्या तपासामध्ये आरोपींच्या विरुद्ध काही पुरावा मिळून न आल्यामुळं दोषारोपपत्रातून ह्या आरोपींचं मोकाच्या दोषारोपपत्रातून नाव वगळण्यात आले। मग ते गोट्या गीते असेल ते अन्य कोणी आरोपी असतील, तर अशा प्रकरणाला मीडियामार्फत खूप मोठ्या प्रमाणामध्ये परळी शहर किंवा बीड जिल्ह्याची जी समाज माध्यमावर जी बदनामी म्हणजे असं बदनामी जरी म्हणलं तरी हरकत नाही, परंतु हे बीड जिल्ह्याच्या बाहेरचे लोक किंवा आपल्या काही राजकीय म्हणा किंवा सामाजिक म्हणा काहीतरी आपल्या हितापोटी परळी शहराला किंवा बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं पाप करतायत। परळीतील सामान्य जनतेला काय कोणत्या गुन्ह्याविषयी काय त्रास आहे, परंतु परळी बिहार आहे, परळीत असं होतं आहे, परळीत तसं होतं आहे। आपणही परळीमध्ये राहता, काही दहशत वगैरे काही दिसून येते का? कोणत्या शहरामध्ये गुन्हा घडत नाही? गुन्हा घडतो, आरोपीला त्याच्या दोष होत नाही तोपर्यंत आपण आरोपीला आरोपी म्हणू शकत नाही। ज्याच्यावर दोष सिद्ध झाल्यानंतर तो आरोपी किंवा गुन्हेगार असतो। त्याच्यामुळं जोपर्यंत आरोपीवर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार किंवा दोषी असं संबोधलं जात नाही। तर अशा परिस्थितीत या आरोपींना तपासामध्येच पोलिसांच्या दोषमुक्त करण्यात आलेले, म्हणून ह्या मोकासारखी कारवाई करताना पोलिसांनी सुद्धा कोणाला लावणं योग्य आहे योग्य नाही हे बघून लावलं पाहिजे आणि ते पोलिसांनी तपासामध्ये दाखवलेलं आहे। म्हणून कोर्टाला सुद्धा तपासाच्या बाहेर म्हणजे जाता येत नाही आणि तपास काय करावा काय नाही हा पूर्ण आयोचा अधिकार असतो, तपासी अंमलदाराचा अधिकार असतो। ओके साहेब, काय सांगाल या संदर्भामध्ये? या संदर्भामध्ये पोलिसांनी जे काही तपास केलेला आहे ते पोलिसांची तपास करण्याची पद्धत, तपास केल्यानंतर हे दोषारोपपत्र पोलीस अधीक्षक यांच्याकडे छाननीसाठी जातं, त्याच्यानंतर त्यांच्या वरिष्ठाकडे जातं। मोकाच्या केसमध्ये पोलीस महासंचालक
महासंचालकाची परवानगी असल्याशिवाय दोषारोपपत्र दाखल करता येत नाही. आणि या गुन्ह्यामध्ये जर पाहिलं तर केवळ दोन आरोपीविरुद्धच परवानगी मिळालेली आहे. इतर आरोपीच्या विरुद्ध पोलीस महासंचालक यांनी परवानगी दिलेली नाही. आणि पोलिसांचं जर हे पाहिलं दोषारोपपत्र पाहिलं तर इतर 4 आरोपी विरुद्ध कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. आणि त्यांचे 4 लोकांचे दोषारोपपत्रामध्ये नावंसुद्धा नाहीत. आणि फक्त एकाच्या विरुद्ध दोषारोपपत्र पाठवलेलं आहे, ते रघुनाथ फड. आणि दुसरं जे आहे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फायनल समरी पाठवली आहे. फायनल समरी याचा अर्थ असा की त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र पाठवलेलं नाही. जर आरोपी एखादा फरार असेल तर त्या फरार आरोपीची यादीसुद्धा त्याच्यामध्ये दिली पाहिजे. परंतु या गुन्ह्याकडे जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये फरार आरोपी गोट्या गित्ते याच्याविरुद्धसुद्धा पोलिसांनी दोषारोपपत्र पाठवलं नाही. हा तपासाचा भाग आहे. आणि फिर्यादी जर पाहिलं तर फिर्यादीनं केवळ कोर्टामध्ये 2च लोकांच्या विरुद्ध केस दाखल केली होती. आणि नंतर तपासामध्ये पोलिसांनी ही 4 नावं वाढवली. आणि नंतर तपासामध्ये पुन्हा अधिक तपास केला तर त्याच्यामध्ये या आरोपींचा काही संबंध नाही असं दिसून आलं. त्याच्यामुळं या 4ही जवळपास 5 आरोपींना पोलिसांनी याच्यामधून दोषमुक्त केलेला आहे तूर्तास तरी. तर या प्रकरण पाहिलं तर 5 आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. यामध्ये पाहिलं तर गोट्या गितेसह 5 आरोपींना दोषमुक्त करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, परळी, बीड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.